संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंनी हंबरडा मोर्चा काढलेला आहे। उन्हामध्ये ते फिरून मोर्चा त्यांनी मोठा काढलेला आहे। काय म्हणाले, कसं बघता तुम्ही? आज हंबरडा मोर्चा काढण्याचा त्यांचा जो काही प्रयोग होता तो संपूर्णपणे फेल गेलेला आहे। मराठवाड्यातून त्यांनी सर्व कार्यकर्त्याला बोलून आपण मोर्चा जर पाहिला असेल तर लोक नव्हते आले, त्यांना सपोर्टच मिळाला। ही वेळ कोणती आहे? या वेळेला शेतकऱ्यांचा अश्रू पुसण्यासाठी जावं लागतं। या वेळेला काही लोकांचे शेत्या वाहून गेले, काही लोकांची गुरढोरं गेलीत, काही लोकांनी आत्महत्या केल्यात, काही लोक पुरात वाहून गेलेली। अशा वेळेला त्यांना मदत करणं हे महत्वाचं काम आहे। मोर्चा काढून काय साध्य केलं तुम्ही? लोकांचे हंबरडा म्हणजे शेतकरी रडतोय त्याच्या संदर्भात तुम्हाला त्यांचे फोटो छापायचे, मदत करा ना। अशा वेळेला आमची प्रामाणिक भूमिका अशी आहे की सरकार ते कोणाचंही असो, विरोधी पक्ष असेल सरकार असेल, यांनी एकत्रित येऊन त्या शेतकऱ्यांच्या हिताचं काम केलं पाहिजे। आम्ही विरोधी पक्षाला विरोधी पक्षनेता मानत नाही। अशा काळात शेतकऱ्यावर आलेलं संकट याला आमची प्रायोरिटी, म्हणून आमच्या सरकारने एवढं 32,000 कोटीचे जर काय पॅकेज जाहीर केले, आता बघा ते देतात का नाही देतात तुम्ही जाऊन पहा, तुम्हाला कोण विचारते? आम्ही सरकारने जी काही घोषणा केली ते शेतकऱ्यांना ते मिळणार। आम्ही आजही तुम्हाला पुन्हा सांगतो की आम्ही या मदतीवर आजही आम्ही समाधानी नाही। आम्हाला केंद्राकडून काही मदत मागवायची, तीही शेतकऱ्याला द्यायची। आणि वैयक्तिक पक्षातर्फे सुद्धा आम्ही शिवसेनेतर्फे असेल, राष्ट्रवादी असेल किंवा भाजप असेल, ते कार्यकर्ते सुद्धा घरोघर जात आहेत। म्हणून आज त्यांनी मोर्चा काढून त्यांची असलेली केवलवाने अवस्था दाखवली। हंबरडा फोडणं, त्यांचा हंबरडा आम्ही 2022लाच फोडला होता, तेव्हापासून जे रडतायत ते आतापर्यंत ते रडतायतच। टीका करणे याशिवाय त्यांनी काही केलेलं नाही। हंबरडा शेतकऱ्यांचा का यांचा आहे? यांचा हंबरडा आहे। पक्ष फुटला त्याचा हंबरडा, आमदार पळून गेले त्याचा हंबरडा, खासदार निघून गेले त्याचा हंबरडा, पदाधिकारी गेले त्याचा हंबरडा, आता त्यांच्याकडे काही नाही राहिलं म्हणून तो हंबरडा आहे। पंजाब सरकारच्या धर्तीवरती 50,000 हेक्टरी मदत द्यावी असं त्यांचं म्हणणं आलं। पंजाब सरकारने ज्या पद्धतीने हेक्टरी 50,000 रुपये दिले, पंजाब सरकारने काय केलं हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु आपल्या इथं सरकारने चांगली मदत करावी ही आमची भावना आहे। 4 दिवसापूर्वी केलेली घोषणा त्याच्यावरचं सर्व अरेंजमेंट दिवाळीपर्यंत या शेतकऱ्यांना मदत कशी पोहोचेल हा आमचा प्रयत्न राहणार आहे। शेतकऱ्यांना 18,500 रुपयाची घोषणा केली साहेब, आणि 8,000 रुपये